अ, काय मागणी आपली आता हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. साधारण रावेर तालुक्यामध्ये किती हेक्टरवरती हे केळीचं पीक नादोस झालेलं आहे? हजारो हेक्टरवरती नुकसान आहे, कोट्यवधीचं नुकसान आहे. आम्ही सकाळी मंत्री महोदय आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी बोलणं झालं. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्याशी बोलणं झालं व आपल्या रावेर विधानसभेचे आमदार अमोलदादा जावडे यांच्याशी बोलणं झालं. व त्यांनी सांगितलं शासनाला तात्काळ सूचना दिल्या की शेतकऱ्याचे त्वरित पंचनामे करा व शेतकऱ्यांना भरीव अशी मदत केली जाईल असे आश्वासन गिरीश भाऊ, रक्षाताई व अमोल भाऊंनी दिलेलं आहे. व आम्हाला तेच मागणी आहे की बा शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी व शेतकरी ह्या संकटातून सावरला गेला पाहिजे. व त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की बा लवकरात लवकर आपण शासनाकडून मदत मिळवून देऊ. मोहगण, कर्जोद, केराळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे केळीचं. अक्षरशः केळी जमीनदोस्त झालेली आहे. आजच नाही, दरवर्षी याच जून महिन्यामध्ये हे आसमानी संकट या शेतकऱ्यांवरती येत असते आणि दरवर्षी शेतकरी कोलमडला जातो आहे, भरडला जातो आहे. याच्यामध्ये शासनाने कोणतीही आजपर्यंत भरीव मदत दिलेली नाही. तरी शासनाने कमीत कमी भरीव मदत जर मिळत नसेल, शासन द्यायला असमर्थ असेल, तर आम्हाला गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे तरी आम्हाला काहीतरी रोजगार मिळेल किंवा पैसा त्याच्यातून उपलब्ध करता येईल. कारण शासनाने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. फक्त तुटकी मदत मिळते, तुटक्या मदतीने या केळीमध्ये काही होणार नाही आहे. कमीत कमी 1000 केळी लागवड करण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. आणि जर दरवर्षी याचप्रमाणे जर या केळीचं नुकसान होत असेल, तर शेतकऱ्यांनी एवढा पैसा कुठून उपलब्ध करावा? त्यासाठी शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी किंवा गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी, हीच शासनाकडे आमची एक मागणी आहे.